दरम्यान सध्या शरद पवार बोलतायत, आपण पाहूयात. संस्कृतीचा दिवस आहे. सगळ्यांना संक्रांतीच्या शुभेच्छा. सगळ्यांच्या हातामध्ये लेखणी असते, त्याला नोंद ठेवा. आजच्या दिवशी सांगायचं मी आज अतिशय सुंदर सूचनेमध्ये तुम्हा सगळ्यांना विनंती आणि मला असं वाटते की काही गोष्टी या नदीसमोर आणण्यासाठी मला या देशाच्या स्वातंत्र्याच्या नंतर काही कर्तृत्वान व्यक्ती, राज्यकर्ते, प्रशासन यांचं स्मरण झालं. स्वातंत्र्याच्या नंतर एक अत्यंत प्रभावी आणि समान देशाच्या सगळ्या राज्यांना एकत्रित ठेवण्याचं कशी महत्त्वाची चालवणी केली ही सरदार पटेल यांचा उल्लेख हा कथास्थळी करावा. सरदारांच्या नंतर उत्तर प्रदेशमधून पंडित पंत यांच्यासारखं दुसरे नेतृत्व हे देशाचा गृहमंत्री म्हणून आपण सगळ्यांनी आणलं आणि महाराष्ट्राचं सुद्धा योगदान त्याच्यामध्ये होतं. यशवंतराव चव्हाण हे देशाचे गृहमंत्री होते, शंकरराव चव्हाण हे देशाचे गृहमंत्री होते. त्यामुळे या पदाची प्रतिष्ठा आणि गरिमा ही वाढवण्याच्यासाठी या थोर देशभक्तांनी अतिशय मोलाचं काम केलं. आपल्या शहराचं राज्य गुजरात एकेकाळी गुजरात हे लहान असतं, हे एक राज्य होतं आणि गुजरातने सुद्धा अतिशय उत्तम प्रशासन यांचं ओळख देशाला करून दिली. किंवा लोकांना फारसे कदाचित माहिती नसेल, बाबूबाई गसूबाई म्हणून एक अतिशय कर्तव्यवान, स्वच्छ आणि प्रामाणिक असे मुख्यमंत्री गुजरातने दिलेले होते. बाबूबाईंच्या नंतरच्या काळामध्ये माधवजी सोळंकी असतील, शिवराजबाई पटेल असतील, अनेकांची नावं सांगता येतील की गुजरातने उत्तम प्रशासन देशाला दिले. ही जी नावं मी आता आपल्या सगळ्यांना सांगितली यांचं एक वैशिष्ट्य होतं. यापैकी कुणालाही त्यांच्या राज्याचा कधी तरीमान केलं गेलं, तो प्रसंग कधी राज्यकर्त्याचा आला नाही आणि त्यामुळं तरीमान न केलेली आणि गृहखातं आणि गुजरातवरून योगदान देणारं अशा प्रकारच्या नेत्यांची आज मला आठवण. परवाच देशाच्या गृहमंत्र्यांनी काही भाषणं केली, विधान केली. भाषण करण्याचा त्यांचा अधिकार आहे, पण थोडी बहुत माहिती अधिक घेऊन भाषणं केली तर लोकांच्या मनाने शक्तीची स्थिती निर्माण होईल. त्यांनी 1978 सालपासून माझी आठवण करण्यात आली आणि 1958 सालापासून मी राजकारणात, प्रशासनात काय केलं त्याचा उल्लेख त्यांनी तिथे केला. त्यांना कदाचित माहीत नसेल, मला माहिती नाही. ते 78 साली म्हणजे आज त्याला जवळपास 40 वर्ष होऊन गेली. त्यावेळी हे व्यक्तिगत होते राजकारणाची मला माहिती नाही, पण 1978 साली मी राज्याचा मुख्यमंत्री होतो आणि माझ्या मंत्रिमंडळामध्ये जनसंघाचे नेते उत्तमराव पाटील, दुसरे नेते हर्षू अडवाणी, अकोल्याच्या डॉक्टर चोपडे असे अनेक कर्तृत्वान
जनसंघाचे लोक माझ्या मंत्रिमंडळामध्ये होते आणि संबंध त्या 1978च्या पूर्ण सरकारच्या सुरू माहिती घेतली किंवा वाचन केलं तर याच्या सगळ्यांनी महाराष्ट्राच्यासाठी एकच येऊन अतिशय चांगल्या प्रकारचं योगदान दिलं आणि म्हणून मुख्यमंत्री असेल उत्तमराव पाटील उपमुख्यमंत्री हर्षवर्धन नगरविकास खात्याचे मंत्री असतील फडणवीस टोपे या आरोग्य खात्याच्या मंत्री असतील असे अनेक लोक कर्तृत्ववान लोक आणि ज्यांची भाषा जनसंघाची आहे त्या सगळ्यांनी माझ्यासोबत काम केलं आणि त्याच वेळेला संघटनेमध्ये आणखी 2 लोकांची मला आठवण होते की त्यांनी संघटनेमध्ये राहून आमच्या सगळ्या कामामध्ये सहकार्य केलं. त्याच्यामध्ये वसंतराव भागवत आणि प्रमोद महाजन यांचा उल्लेख हा प्रशासनाच्या ठिकाणी करावा. प्रमोद महाजन यांचा उल्लेख हा प्रशासनाच्या ठिकाणी करावा आणि त्यामुळे ही सगळी नेतृत्वाची फळी ही भाजपनं 1978च्या नंतरच्या काळामध्ये दिली. नंतरच्या काळामध्ये देशामध्ये फक्त सत्य होते पण विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांच्यामध्ये सुसंवाद होता आणि त्याची उदाहरणं सांगायची झाली तर अटल बिहारी वाजपेयी काय किंवा त्यावेळेचे धर्माचे इतकी नावं घ्यायला आज अटलजी हे संस्कृतवान लोक होते आणि पक्षीय अतिरेकी भूमिका घेऊन त्यांनी कधी समाजकारण किंवा राजकारण केलं आणि त्याची एकच उदाहरण सांगायचं झालं तर भूमीचा भूकंप झाला आणि देशाच्या मुख्यमंत्र्यांची बैठक प्रधानमंत्र्यांनी बोलवली आणि त्या बैठकीमध्ये एक प्रश्न उपस्थित केला गेला की हे संकट सांगायचं झालं तर भूमीचा भूकंप झाला आणि देशाच्या मुख्यमंत्र्यांची बैठक प्रधानमंत्र्यांनी बोलवली आणि त्या बैठकीमध्ये एक प्रश्न उपस्थित केला गेला की ही संकटं येतात, भूकंप होतात, अतिवृष्टीने महापुराने नुकसान होत आहे, याची एक नीती देशात ठरवली पाहिजे आणि त्याच्यामुळे अटल बिहारींनी देशाचं डिझास्टर झाले हे करण्याच्या संबंधीचं काम शरद पवारांच्या सोपावर कोयनेचा मुंबईच्या महाराष्ट्रा पुनर्वसनाचा असे काही अनुभव त्यांच्या पद्धतीत आहे. ही मतं त्या ठिकाणी अटलजींनी मांडली आणि शेवटी मी विरोधी पक्षात असताना मंत्र्याचा दर्जा देऊन ते काम माझ्याकडे सुपूर्द केलं. ही पार्श्वभूमी भाजपच्या नेत्यांच्यामध्ये आहे आणि त्या पार्श्वभूमीवर हल्लीच्या गृहमंत्र्यांनी अलीकडं ज्या सगळ्या जे काही व्याख्यान दिले भाषण केले ते मी किंवा उद्धव ठाकरे यांच्याबद्दलचे जे काही उल्लेख केले त्याचं भाष्य केलेलं होतं. तर मराठीमध्ये एक काही म्हण आहे, मला त्याची आठवत नाही, कुठं इंद्राचा ऐरावत आणि कुठं कुणाची सत्तानी, तर त्याच्यामध्ये हेच वस्त्राने हे घडतं. त्यामुळं त्याच्यावर अधिक सांगायच्या बद्दलची काय आवश्यकता नाही. आता उद्धव ठाकरेंच्याबद्दल सुद्धा त्यांनी काय भूमिका घेतली ही सगळी लोकांनी मांडलेली आणि उद्धव ठाकरेसुद्धा त्याचा कधीतरी त्याच्याबद्दलचं त्यांचं मत सांगतील. पण मला हे माहिती आहे की हे ग्रस्त ज्यावेळेला गुजरातमध्ये राहू शकत नव्हते आणि त्यांना मुंबईमध्ये आश्रय देण्यात आला होता, त्यावेळेला बाळासाहेबांच्या घरी जाऊन या संदर्भात सहकार्य करावं अशा प्रकारची विनंती ही त्यांनी केली होती. याच्याबद्दलची अधिक माहिती माझ्यापेक्षा उद्धव ठाकरे सांगतील.
त्यामुळं मी याच्याबद्दल अधिक काही सांगू इच्छित नाही. पण दुर्दैवानं एकंदर पातळी घसरली किती ही सांगायला मला वाटतं ही होईल सुधारणा. आणि त्यामुळं अशा व्यक्तीने जी काही विधानं केली त्यांची नोंद त्यांच्या पक्षातसुद्धा किती घेतील याचं मी भाषेने केलेलं. याशिवाय तुम्हाला काही विचारायचं असेल तर आपण विचारू शकता. तेच 1978चा उल्लेख त्यांनी दिला ना. आम्ही काही कमिशन त्यांना दिलेली नव्हती. सगळं सांगायचं होतं ह्या व्यवस्थाची माझी ओळख घेत नव्हती. एकदा काहीतरी मी अहमदाबादला गेलो आणि तिथं नागरी सहकारी बँकेच्या एक बैठक होती. तिथे एका बँकेचं संचालक म्हणून यांची माझी ओळख करून दिली. त्याशिवाय त्यांची माझी ओळखही नव्हती. कुठच्या गोष्टीचं भाष्य त्यांच्यावर करण्याचा प्रसंग कधी आला. याआधी बघितलं तर लोकसभेमध्ये पंतप्रधानांनी भटकती आत्मा असा उल्लेख केला होता. त्यानंतर विधानसभा प्रचारामध्ये अमित शहांनी भ्रष्टाचाराचे शिरोमणी असा उल्लेख केला होता. आताही तुमच्यावर टीका झालेली आहे. तर या ज्या टीका तुमच्यावर सतत होत आहे, तर महाराष्ट्रात तुम्ही टीकेच्या रडारावर आहात, तुम्ही प्रमुख व्यक्ती आहात म्हणून होते, आणि आता पवारांना ही टीका इतकी जिव्हारी का लागली जेव्हा या सतत टीका होत्या? जिव्हारी काही लागली नाही. त्याचं काही फारसे जिव्हारी लागली असं नोंद घेणारी व्यक्तीच नाही आहे. त्याचा ती लेवलच नाही. प्रश्न तो नाही. प्रश्न एकच आहे, तुम्ही जे सांगितलं लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला या लोकांची भूमिका मला वेगळी दिसत होती. लोकसभेचा निकाल काय लागला हा माहिती आहे. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी त्यांच्या पक्षाने व्यक्तिगत तिथं कोणाला मी बोलत नाही, पण लोकसभेचा निकाल लक्षामध्ये घेऊन त्यांनी अधिक काळजी घेतली. ही गोष्ट मान्य केली. मी जाहीर बोललेलं. सर, इंडिया अलायन्सला घेऊन आता सध्याची जी स्थिती आहे त्या स्थितीवरून सामनामधून रोज काहीतरी लिहिलं जात आहे. पुन्हा एकदा गरज आलेली आहे का की आपण मध्यस्थी करावी, आपण पुढे जावं? कारण ज्या पद्धतीनं दिल्लीमध्ये सुद्धा काँग्रेस आणि आप वेगवेगळे लढत आहेत, त्यावर राष्ट्रवादीचा काय स्टँड आहे? दोन गोष्टी आहेत की इंडिया आघाडीमध्ये ज्यावेळेला आम्ही सगळे एकत्र असतो त्यावेळेला आमच्याकडं देश पातळीवरच्या ज्या संघर्ष आहेत, निवडणुका आहेत, त्याच्यामध्ये एकत्र येण्याच्या उद्देशाचा विचार होता. राज्याच्या आणि विशेषतः या स्थानिक पातळीवरच्या लोकशाही गव्हर्नमेंट असेल, पंचायत राज्य असतील, या सगळ्या निवडणुकीमध्ये आपण एकत्रित काम करावं अशी चर्चा आमच्यात कधीही झालेली नाही. पण आता ज्या पद्धतीनं वृत्तपत्रांनी त्याची नोंद घेतली, ही घेतल्याच्या नंतर कमीत कमी राष्ट्रीय पातळीवरच्या इस्यूच्यावर आपण एकत्र येण्याची जी भूमिका आहे त्याच्यात सातत्य ठेवण्याची आवश्यकता आहे. आणि तसा प्रयत्न माझ्याकडून या सगळ्यांना नियंत्रित करून केला जाईल. एक. आणि नंबर 2, त्याच्या आधी महाराष्ट्रामध्ये राज्यापुरतं सीमित इंडिया आघाडीचा संबंध नाही, पण राज्यापुरतं सीमित येत्या 18 दिवसामध्ये काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष, त्यांचे सहकारी, शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे, त्यांचे सहकारी जयंत पाटील आणि आम्ही एकत्र बसून या सगळ्या गोष्टींचा विचार करून इथं काही वेगळी भूमिका घेता येईल का
एकत्रित त्याच्याबद्दलचा विचार करणार आहोत. संतोष देशमुख सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये राज्यभर गेले महिनाभर आंदोलन सुरू आहे आणि वाल्मिक कराडचा जो आका आहे ते एका मंत्र्याचं नाव याच्यात येत आहे. तुम्ही त्या मंत्र्याचं नाव बदलण्याचे बेउचित नसाल, पण त्या मंत्र्याचा राजीनामा घ्यावा एवढा दबाव सरकारवर असूनही सरकार त्यांना पाठीशी घालतंय. त्यांचे नेते जे आहेत अजित पवार ते त्यांना पाठीशी घालतात असं वाटतं का? असं आहे की ते सवन स्वतःलाच कसं चिंताजनक आहे. ज्या पद्धतीनं या तरुणाची हत्या केली गेली त्याच्या माथेवर कोण लोकत याबद्दलची जी चर्चा आहे आणि त्याची प्रचंड प्रतिक्रिया विशेषतः मराठवाड्याच्या काही जिल्ह्यात आहे. पहिल्यांदा त्या कुटुंबियांना वेतनावलीच गेलो होतो, त्यांनाही वेतनावलीच गेलो होतो, परभणीला वेतनावलीच गेलो होतो आणि तिथं लोकांच्यात सर्वसामान्य लोकांच्यात जी मी प्रतिक्रिया पाहिली ती अतिशय चिंताजनक आहे. तिथं एक प्रकारचा प्रचंड जीव असा सामाजिक तणाव हा तिथे तयार होईल हे स्वच्छ दिसत होतं आणि त्यावर यातनं काहीतरी मार्ग काढला पाहिजे ही बाब मी राज्याच्या प्रमुखांना मुख्यमंत्र्यांच्या कारणासुद्धा घातली आणि इथं राजकारण न आणता लोकांच्यावरती समाजाच्या सगळ्या घटकांच्यावरती एक वाक्यता आणि विस्तृतता ही कशी करता येईल याचा प्रयत्न करण्याची गरज आहे हे त्यांच्या निर्णय राहिलं. बघूया आता काय होतं. दुर्दैवानं काही ना काहीतरी रोग घडतं आहे, पण हे महाराष्ट्राला संवेदनाचं नाही आहे. आम्हा लोकांचा दृष्टिकोन सामंजस्य निर्माण करायला प्रयत्नांची फराकाष्ठा करणं इथं राजकारण अजिबात न आणणं ही आहे. या संबंधित प्रश्न सगळे काही जण नेते वेगवेगळ्या पक्षाचे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची किंवा मंत्रिमंडळातून बाहेर जायची अपेक्षा करत आहेत. तुमचं व्यक्तिगत काय मत आहे? जोपर्यंत अजितदादांचं म्हणणं आहे की एव्हिडन्स सापडत नाही तोपर्यंत त्यांनी मंत्रिमंडळात राहायला काय हरकत आहे अशी भूमिका आहे. तुमची या संदर्भाची काय मत आहे? असे माझी भूमिकापेक्षा माहिती जी आहे ती केव्हाही गृह खात्याकडे अधिक असण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि त्यामुळे वस्तुस्थितीवरून हे वातावरण दुरुस्त करायला राज्यकर्त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा तातडीने केली पाहिजे हाच माझा आग्रह आहे. आपण जर पाहिलं तर सामनात फक्त दिल्लीचं प्रकरण नाही मांडलं तर पुढे असं लिहिलंय की इंडिया आघाडीच्या बैठकात झाल्या नाहीत. आपण जर पाहिलं महाराष्ट्रात वज्रमुठ सुरू केली होती ती काही वादांमुळे बंद केली, त्याच्यानंतरच्या इंडिया आघाडीच्या सभा त्या बंद केल्या. खरंच संवाद संपलाय का हा पहिला प्रश्न. अजिबात नाही, संवाद आहे आणि म्हणूनच मी आत्ताच सांगितलं की शक्य झालं की येत्या 18 दिवसात ही बैठक आम्ही बोलवत आहोत. मी स्वतः बोलवत आहे. प्रश्न आहे की तुमच्या एनसीपी मध्ये अशा सध्या बातम्या खूप जोरात बाहेर येत आहेत की तुमच्या एनसीपी मध्ये अनेक खासदार असं म्हणत आहेत की आपण भाजप बरोबर जावं, तर असं काही आहे का? तुमचं व्यक्तिगत मत काय आहे की तुम्ही कसं व्यक्तिगत म्हणून काय द्यायचं? एकाही खासदाराचं असं मत नाही. हा 10 दिवसात तुम्ही कुठं लावला हे मला माहिती नाही आणि राज्याच्या पक्षाचा प्रमुख त्याला तुम्ही विचारताय की तुमचा पक्ष सोडून तुम्ही जाणार आहात का आणि त्याच्यावर माझं व्यक्तिगत मत ते विचारतात. काहीतरी तात्पर्य फाळलं पाहिजे. आता आगामी काळात महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागतील. आगामी काळात महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागतील. आतापर्यंत तुम्ही नेत्यांना जपले, पण आता कार्यकर्त्यांना जपण्याची संधी असणार आहे. त्यावेळेस महाविकास आघाडीचं इंडिया आघाडीचं राजकारण कसं असणार? असं आहे की मी माझ्या वाचनात आलं की 4-5 महिन्यात निवडणुका लागायची शक्यता आहे. आमचं असेसमेंट होतं 3-1 महिन्यात लागतील. निवडणुका लागतील तर कुठल्याही राजकीय पक्षाला तर आपल्याला तयारी लागावं लागतं आणि ती प्रक्रिया आम्ही सगळ्यांनी सुरू केली. पक्षांतर्गत काही बदल होतील अशा पद्धतीचं वक्तव्य कधीपर्यंत मीटिंग होईल आणि कशा पद्धतीने एक साधारणतः आणखीन 10 दिवसांनी होईल, 10 ते 12.
आमचे अध्यक्ष सध्या बाहेर आहेत, कुठेतरी हेल्थच्या प्रोग्रामच्यासाठी. ते आले की यासंबंधी प्राधान्य दिलं जाईल. पवार सर, 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 इसका मीटिंग में जाना चाहिए। ऐसी खबर आई है, सर, पवार सर, पवार सर, सवाल ये है कि आज इंडिया गठबंधन जो है वो केवल लोकसभा तक ही सीमित था. सवाल इसलिए उठ रहा है क्योंकि उद्धव ठाकरे बीएमसी में अकेले चुनाव लड़ने की बात कर रहे हैं. आपके दल के नेता भी जो है वो कहीं ना कहीं इसी प्रकार की तैयारी. कांग्रेस पार्टी भी उद्धव ठाकरे को कोस रही है हार को लेकर के विधानसभा में. तो क्या इंडिया गठबंधन में डिस्कंटेंट शुरू हो चुका है? बात ऐसी है कि इंडिया गठबंधन ने लोकल सेल गवर्नमेंट लेकर चुनाव लड़ने की बात कभी हुई नहीं. इंडिया गठबंधन का जो टोटल अप्रोच था वो नेशनल लेवल के इलेक्शन के लिए था. यहाँ नगर पालिका हो, वहाँ नगर पालिका हो, यहाँ इंडिया गठबंधन का सुझाव न था, न कभी डिस्कशन होता. मगर जहाँ तक महाराष्ट्र की बात है और हमारे साथियों की ये भावना है कि एक होकर मिलकर चुनाव के लिए सामना कर सकते हैं, तो सोचना चाहिए और वो कोशिश हम करने वाले हैं अगले 10 दिन में. पवार साहब, लेकिन पवार साहब ने साफ कर दिया है आने वाले जो चुनाव है वो शिवसेना खुद के दम पर लड़ेगी, अकेले लड़ेगी, वो महाविकास आघाड़ी के साथ. उद्धव ठाकरे अकेले जाने की बात कर रहे हैं. क्या है? नाही उन्होंने त्याचा खुलासा त्यांनी केला आहे काल, त्याच्यामुळे त्यांनी स्वच्छ सांगितलेले. पण मी हे स्वच्छ सांगतो की कुठे उद्या बारामती नगरपालिकेची निवडणूक आहे किंवा इंदापूरच्या निवडणुकीची निवडणूक आहे नगरपालिका. इथं आम्ही काय आघाडीचा विचार केलेला नाही, कदाचित करणारही नाही. लोकल म्युनिसिपल इलेक्शन, लोकल सेल गवर्नमेंट, यहाँ इंडिया आघाड़ी की चुनाव लड़ने की नीति कभी हुई नहीं. आज तक हमारी बात हुई नहीं और इस पर बात करने की आवश्यकता है. ऐसा सुझाव कुछ साथियों ने दिया और इसीलिए अगले 8-10 दिन में मैं खुद इनकी मीटिंग बुला रहा हूँ और वहाँ ये इसका हम डिस्कस करेंगे. मगर इसका मीनिंग ये नहीं कि लोकल सेल गवर्नमेंट हम मिलकर ही ले लेंगे और लोकल सेल इलेक्शन के लिए दूसरी नीति हो नहीं सकती, ये भी बात नहीं. पवार सर, इंडिया अलायंस को लेकर सवाल ये है कि दिल्ली चुनाव में हम देख रहे हैं कि इंडिया अलायंस बिखरा हुआ नजर आता है. अभी भी केजरीवाल का कुछ दिनों पहले बयान आया है कि वो देश बचाने की कोशिश कर रहे हैं और राहुल गांधी अपनी पार्टी बचाने की कोशिश कर रहे हैं. क्या इंडिया अलायंस पूरी तरह से बिखर चुका है? नहीं, मालूम है मुझे, जितने मैंने ये जो दिल्ली का इलेक्शन में मैंने ध्यान नहीं दिया, मगर मुझे मेरा व्यक्तिगत राय ये थी कि दिल्ली केजरीवाल का देश है. इनके हाथ में 2 बार दिल्ली की जनता ने हुकूमत दी थी और इसीलिए उनको कॉन्फिडेंस में लेकर हम लेकर कुछ कर सकते थे तो अच्छा होता था. हुआ नहीं, छोड़ दी. अमित शाह ने जो प्रहार आपके ऊपर किए हैं, उन्होंने कहा है कि जब आप कृषि मंत्री थे देश के, तब से फार्मर सुसाइड जो है वो आप रोक नहीं पाए. दूसरी बात उन्होंने कही कि गद्दारी की शुरुआत महाराष्ट्र में आपसे हुई. उनको मालूम नहीं इस देश में प्रोडक्शन के रिकॉर्ड मेरे सामने है. इंडिया जब मैंने जिम्मेदारी ली थी, वन ऑफ द कंट्री which are depending on import, और जिस दिन मैंने एग्रीकल्चर मिनिस्ट्री छोड़ी, इंडिया has become largest exporter of wheat in the world. India has become largest exporter of rice in the world. India has become largest exporter in horticultural items. India has become largest exporter and producer of milk. मगर ये जनरली अनपढ़ लोगों को कुछ बातें मालूम नहीं होती, इसलिए साधारण से उन्होंने कुछ बातें की, इसके बाद में ज़्यादा ध्यान देने की आवश्यकता. आपण ज्या बाळासाहेब
त्याचं मी कशाला उत्तर देईन, मी कशाला उत्तर बसू, असं आहे की याचं मी उत्तर कशाला देत बसू. कोणी काय म्हणलं, कोण कदम काय म्हणले ते त्यांनी विचारलं त्यांना. आपने ये बात सामने आई कि आरएसएस का काम करने का जो तरीका है वो उस तरीके से भी पार्टी कार्डर ने आपके काम करने की जरूरत है, ये आपने बात रखी थी. क्या आप जरूरत समझते हैं कि आने वाले समय में एनसीपी के सचमुच कार्डर को उसी तरीके से काम करने का फॉर्मूला अपना? अरे मेरा स्टेटमेंट इतना नहीं समझता, मुझे मालूम नहीं था कि कई लोग इतने अनपढ़ हैं. सिंपल ये बात है, कई पॉलिटिकल पार्टी में कई लोग काम करते हैं. काम करने की उनकी एक नीति होती है, नीति के आधार पर वो काम करते हैं, पर उनके आइडियोलॉजी इसका समर्थन कोई नहीं कर सकता. और इसलिए जब मैंने कहा कि आइडियोलॉजी इसके बारे में हमारे निर्णय तीन मौजूद है, मगर मेहनत करने में इसके बाद जो ताकत है वो नजरअंदाज नहीं कर सकते. इंडिया अलायन्स आणि महाविकास आघाडीतली काही विधान अलीकडच्या काळातली बघितली. साहेब दोन मुद्दे आहेत. काल ज्यावेळेस अमित शहा बोलत होते त्यावेळेस त्यांनी सांगितलं की इंडिया अलायन्सच राहणार नाही 2025 मध्ये सगळे 2024 निकाल. आणि दुसरं की खरी राष्ट्रवादी ही अजित पवारांचीच आहे आणि खरी शिवसेना ही एकनाथ शिंदेचीच आहे ही जनतेने सिद्ध केली. ठीक आहे, त्यांचं म्हणणं प्रश्न असा आहे की जे आधी सांगितलं की 2025च्या नंतर काय म्हणजे इंडिया अलायन्स राहणारच आहे. त्यांनी हेही सांगितलं की 29चा काय होणार आहे. 2029ला त्यांनी आम्ही स्वतंत्र राहणार आहोत हे जाहीर केलं. आज त्यांच्या सवयी जे आहेत त्याचे जे सहकारी आहेत त्यांना त्यांनी एक प्रकारची सूचना दिली. त्यांनी त्यांचं धरून सांगितलं त्यांचा अधिकार आहे. बाकीच्या पक्षांनी किंवा तथाकथित त्यांचे मित्र पक्ष आहेत त्यांनी त्याची नोंद घेतली पाहिजे, पण त्याचा भाष्य करण्याच्या कारणाने त्या पक्षाचं नेतृत्व त्याचा विचार करेल. ये कहा कि राम मंदिर का निर्माण ही देश की असली आजादी का मतलब है. किसने कहा है? राम मंदिर का निर्माण ही मोहन भागवत के ये स्टेटमेंट है कि राम मंदिर का निर्माण ही देश की असली आजादी है. ठीक है, उसको ये लगता है क्योंकि आज़ादी की जो इंसान बनी थी बाबा साहब और विचारधारा के लोगों का योगदान क्या होता कि पूरे देशवासियों को मालूम है देश का हिस्ट्री का एक हिस्सा है और इसलिए उन्होंने देश का असली इतिहास क्या है इस बारे में थोड़ा समझने की आवश्यकता है. सालों में काफी कुछ बदल गया है. आपकी पार्टी टूटी, उद्धव जी की भी पार्टी टूटी, लेकिन इन सबके बीच अब ये बातें सामने आ रही है कि संभावित है कि शरद पवार साहब जो है वो एनडीए ज्वाइन कर सकते हैं. इन बातों में कितनी सच्चाई है और क्या कोई गलत खबरें फैला रहा है? आप भी कर रहे सबने काम से किया. आज के सिंह ने कहा था तो बात सच नहीं. अमित शाह जी ने बोला है कि महाविकास आघाड़ी का गठबंधन हुआ था लेकिन वो विश्वासघाती है, वो परिवारवाद को बढ़ावा दे रही थी, इसीलिए महाराष्ट्र के चुनाव में उनकी हार हुई है और जनता ने उनको जवाब दिया. हम इसको किस तरीके से देखते हैं? अमित शाह ने बोला है महाविकास आघाड़ी का जो गठबंधन है वो विश्वासघाती थी, इसीलिए राज्य में जो विधानसभा चुनाव हुए उनकी हार हुई है क्योंकि वो परिवारवाद को बढ़ावा दे रहे थे. इसीलिए जो विधानसभा इलेक्शन का रिजल्ट सवाल है लोकसभा में आया था. इस बारे में क्या कहना चाहते उनको समझ में गया था यहाँ की जनता ने. ईव्हीएम विरोधात एक लढा उभा करण्याचा निर्धार
आमदारांनी कोर्टात फाईल केलेले आहेत, पण व्यापक स्वरूपात या संदर्भात नाही, महाविकास आघाडीच्या वतीनं काही काही का हातात घ्यायचं असं नव्हे. काही आमच्या सहकार्याने एकत्र बसून याचा विचार केला. काही रिजन सेक्टरमधल्या दायित्वांचा सल्ला घेतला आणि जिथे जायची आवश्यकता आहे त्या न्यायालयात जाण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला या आहे. व्यतिरिक्त काही लढा उभारणार, कारण काँग्रेसने राहुल गांधींनी घोषणा केली होती की देशव्यापी ते एक आंदोलन करणार आहे. मला माहिती नाही, पण आमच्या चर्चा जी झाली होती ते केसीच्या बद्दलची झाली होती. त्याचा शेवटची तारीख 6 होती. 6 तारखेच्या पूर्वी आमच्या काही सहकार्यांनी जिथे जायला हवं त्या कोर्टात गेली. दो सवाल हिंदी पूछना चाहूंगा। दिल्ली में विधानसभा चुनाव होने वाले हैं, आपका समर्थन कांग्रेस को रहेगा या आम आदमी पार्टी को रहेगा? हमारी भावना है कि केजरीवाल जी को मदद कर सकते हैं तो करने के लिए कोशिश करें, मगर इसलिए हम कांग्रेस को कॉन्फ्रेंस देकर इनसे बात करें. काँग्रेसकडून अलीकडे एक विधान आलं की महाविकास आघाडीच्या जागा वाटपात वेळ काढला गेला आणि त्याचा फटका हा एकूण निकालांमध्ये बसला आणि वेळ काढणं हा काही षडयंत्राचा भाग होता असाही एक आरोप केला गेलाय काँग्रेस. आमच्यावर अशी काही चर्चा झाली. ज्या गोष्टीचा प्रश्न मला तर विचारताय ती योग्य नाही. सर, हार के बाद जो है वो पालकमंत्री पदाचा होता है और पालकमंत्री पदाचं वाटत नाही. पक्षाचा मला कळून घेत नाही. एकही ओएसडी नाहीये, पीए नाहीये, मंत्रिपदांचा पदभार घेतलाय. मुख्यमंत्री नक्की फक्त ब्रिटिश राजवटीतून स्वातंत्र्य झाला. संविधान निर्मिती वेळी स्वातंत्र्य मिळालं नाही, पण जेव्हा राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा झाली तेव्हाच या देशाला स्वातंत्र्य मिळालं. संघ परिवाराचा असा एक दावा दिसून येतो की संघाच्या शाखेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गेले होते. कराडमध्ये तसा सुद्धा त्या आमच्याकडे मोठा कार्यक्रम होतोय. तुमचा स्वतःचा या संदर्भाचा काही संदर्भ इतिहास काही माहिती आहे? आज माझ्या वाचण्यात काही गोष्टी आहेत शिवरायांनी करायचा गेलं चौकशी केली. मेटाचे संस्थापक अध्यक्ष मार्क जुगरबर्ग एक विधान केलंय. त्यांनी म्हटलंय की 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये सत्ताधारी पराभूत झाले होते. मार्क जुगरबर्ग यांनी एक दावा केलाय. गडकरी मार्क जुगरबर्ग फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग त्यांनी दावा किसका स्टेटस है? ठीक है, उन्होंने लिखकर इससे पहले कुछ चुनाव लड़े थे, इससे उनका एक अलग रिश्ता है, शायद वो दिखाने के लिए कोशिश की हो. को लेकर माहिती आणि प्रसारण खात्याचे सल्लागार दिलीप मंडल यांचं असं म्हणणं आहे की फातिमा शेख नावाचं कॅरेक्टर हे नव्हतं, हे जाणूनपूर्वक कॅरेक्टर घातलं गेलेलं आहे याचा दावा केलाय. सर, लोकल सेल्फ बॉडीज के इलेक्शंस आएंगे, नगर पालिका हो, क्या आपको विधानसभा चुनाव के नतीजों को देखते हुए क्या आपको लगता है कि आप तीनों दलों को साथ में लड़ना ज्यादा सही होगा या अलग अलग? मैंने कहा कि कांग्रेस पार्टी उद्धव ठाकरे के नेतृत्व वाली पार्टी और दूसरे हमारे जो साथी हैं हम ये आज दिन में बैठेंगे
आगे क्या डिसीजन चाहिए इस पर बहस करेंगे, इसे तय करेंगे कि अपनी लाइन क्या है, ये होने के बाद आपको बताएं। विधानसभा चुनाव सर, जिस तरह से चर्चाएं बहुत ज्यादा चर्चा उठ रही कि सुब्रा जी को यूनियन में मंत्री बना दिया जाएगा, आपको दूसरे सर वक्फ को लेकर के आपका क्या मानना है? इंडिया परळी विधानसभा त्यांचे पराभूत उमेदवार राजेसाहेब देशमुख आणि जितेंद्र आव्हाड यांनी एक दावा केलाय की त्या विधानसभा निवडणुकीमध्ये 201 बूथ कॅप्चर केले गेले. बीड परळी आमच्याकडे तक्रार आहे, तिथे उमेदवार देशमुख म्हणून त्यांनी मतदानाच्या दिवशी काही फोन आम्हा लोकांना केले असं तिथे घडतंय आणि नजरेत आणून त्याचा प्रयत्न केला, पण असं सांगण्यात आलं कि हे नवीन काही तिथं नाही. सर, लोकसभा चुनाव में भी हमने देखा, विधानसभा में कि लगातार आपको टारगेट करना शुरू कर दिया गया था, तो प्रधानमंत्री ने भी किया, उसके बाद अमित शाह ने किया. अभी लोकल बॉडी के इलेक्शन आ रहे हैं, अभी से अमित शाह एक नैरेटिव सेट करने की कोशिश अभी से शुरू हो गई. क्या लग रहा है आपको फिर से जैसा कहने की 100% बीजेपी आनी चाहिए उनका नारा है, तो उसके तहत इसका आपको नारा कोई नहीं हो सकता, तो इसका अधिकार है अपनी नीति तय करने का, तो इसलिए 100% चाहिए ऐसी बात उन्होंने कही, तो इसको विरोध करना हमारा फर्ज है, हम तो करेंगे और दिखाएंगे ये हो नहीं सकता. सर, कल पीएम मोदी मुंबई आ रहे हैं और मुंबई में महायुति के सभी विधायकों के साथ एक बैठक भी करने वाले हैं. अमित शाह परसों ही आकर गए. कहीं ना कहीं आने वाले स्थानीय निकाय चुनाव के चलते तैयारियां जोर शोर से शुरू है, लेकिन महाविकास आघाड़ी और इंडिया अलायंस को उनमें कोई सुसंवाद नजर नहीं आ रहा है. ऐसा क्यों हो रहा है? मैंने खुद कहा आपको कि आगे 10 दिन में हमारी मीटिंग हम करेंगे और आगे के हमारे एक्शन तय करेंगे. सर, लेकिन सर बीजेपी स्थानीय चुनाव बहुत सीरियसली ले रही है साहब. लगातार आता सगळ्यांचा खावा. सर, हिंदी में एक प्रश्न आपसे थँक्यू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.